नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्लावर या पिकाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर शेवटपर्यंत आमचा व्हिडिओ नक्की पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉनवरती प्रेस करा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेती मित्र अकबर पटेल. आज पिंपळगाव, खडकी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे येथे फ्लावरची माहिती घेण्यासाठी आलेलो आहे. तर इथले जे प्रगतशील शेतकरी आहे श्री गंगाराम दगडू पोकरकर साहेब यांच्या आपण हे फ्लावरच्या प्लॉटवरती आलेलो आहे. आणि फ्लावरच्या पिकामधून शेतकऱ्यांना कसं उत्पन्न मिळतो आणि याच्यातून शेतकऱ्यांना काय फायदा होतो किंवा याला पीक लावल्याच्या नंतर काढणीपर्यंत किती खर्च येतो आणि खतांचं व्यवस्थापन किंवा औषधांचं व्यवस्थापन कसं करावं लागतं, आज आपण संपूर्ण माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत. तर हे फ्लावरचा जो पीक आहे तर आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव, खडकी या भागात कंटिन्यूस म्हणजे 12ही महिने, वर्षातल्या 12ही महिने हा पीक इथं कंटिन्यू चालत असतो. आणि जर बाजार शेतकऱ्याला भेटला मुबलक तर याच्यातून शेतकऱ्यांना 100% फायदा होतो. आणि आज आपण ज्यांना भेटायला आलेलो आहे हे शेतकरी कंटिन्यू वर्षाच्या 12ही महिने हा पीक घेत असतात. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया का ह्या पिकामधून शेतकऱ्यांना कसा फायदा होईल आणि ह्याच्यासाठी ते काय काय करतात किंवा खत वगैरे कसे वापरतात, औषधं कसे वापरतात. तर मामा, आपण हा जो प्लॉट लावलेला आहे फ्लावरचा, ही कोणती व्हरायटी आहे? ही पर्ल व्हाईट. आणि किती दिवस झाले लावून आता ह्या फ्लावरला? लावून झाली आता जवळजवळ दीड महिना झाला. दीड महिना. तुम्ही कशी प्रोसेस करता म्हणजे लागवडीपासून ते सगळं म्हणजे सविस्तर म्हणजे सांगा ना. पहिलं बेड पाडतो. बेड पाडल्यानंतर बेडमध्ये पन्हाळी पाडून त्याच्यामध्ये खतं भरतो. खतं भरून परत त्याला हवारी मारून मग त्याच्यावर पाणी सोडून रोपं लावतो. रोप किती दिवसात झाल्यानंतर लावता तुम्ही? रोप 21 दिवसाची झाल्यानंतर लावतो. 21 दिवसाची. आणि बेड किती फुटाचा म्हणजे? 3.5 फुटाचा बेड. 3.5 फुटाचा तुम्ही बेड घेता. याच्यावरती खतं कोणकोणती वापरता तुम्ही? याच्यावरती खत धेनू आणि 10-26-26 वगैरे म्हणजे रासायनिक आणि ऑर्गॅनिक तुम्ही दोन्ही एकत्र खत वापरता. बरं मामा, आता हे लावल्याच्या नंतर किती दिवसानंतर चालू होती फ्लावर म्हणजे मार्केटला नेण्यासाठी? 2 महिन्यांनी चालू होती. 2 महिने म्हणजे पर्ल व्हाईट व्हरायटी ही 2 महिन्यानंतर चालू होती. आणि साधारणतः एका एकरला किती रोप लागतात? एका एकरला साधारण 15,000 रोपं लागतात. रोप कितीला भेटते? रोप भेटतो 80 पैशाला. म्हणजे साधारणतः शेतकऱ्यांना 80 पैशाला हा रोप भेटतो फ्लावरचा. आणि एकरी 15,000 रोपं लावावं लागतात. आणि 15,000 रोपं लावल्याच्या नंतर 2 महिन्यानंतर हे फ्लावर मार्केटला नेण्यासाठी चालू होती. तर मार्केटला बाजारभाव जर भेटला तर किती बाजारभाव असल्यावर किती फायदा होईल असं शेतकऱ्यांना? बाजारभाव साधारण 150 रुपये जरी असला तर एकरी 2 लाख रुपयाचा इन्कम होतो. खर्च वाचा जातो. म्हणजे 10 किलोला जर 150 रुपयाचा जरी बाजार भेटला किंवा 15 रुपये किलो जरी बाजार भेटला शेतकऱ्याला तर एकरामध्ये 2 लाख रुपयाचं उत्पन्न शेतकऱ्याला या फ्लावरच्या पिकामधील खर्च वाचा जातो. खर्च वाजा जातात. खर्च एकरी 45,000 रुपये. म्हणजे खतांचा, रोपांचा म्हणजे सगळी मजुरी धरून आणि औषधं फवारणी वगैरे सगळा खर्च 45,000 रुपये एकरी येतो. आणि 2 लाख रुपयाचा निव्वळ नफा राहतो. म्हणजे खर्च मायनस होता 2 लाख रुपये शेतकऱ्याला या पिकातून भेटतात. आणि मामा, याच्यावरती रोग कोणकोणते येतात फ्लावरवरती? याच्यावरती साधारण आळी सोडून आणि करप्या, गाण्या हे रोग येतात. आणि फवारणी किती दिवसाला घ्यावं लागते? फवारणी साधारण 10व्या दिवशी घ्यावंच लागते. आणि किती फवारण्या होत्या तुमचे? कंटिन्यू फवारणी 6 फवारण्या होत्या. म्हणजे पूर्ण 2 महिन्याच्या कालावधीमध्ये फ्लावर निघेपर्यंत तुमच्या 6 फवारण्या होत्या. आणि फवारणीमध्ये कीटकनाशक वगैरे कोणते वापरता तुम्ही? साधारण कीटकनाशक सुरुवातीला फवारणी आपली साधी हलकी घ्यायची. हलकी म्हणजे आपण हे वापरतो ना, प्रोफेक्स सुपर वगैरे. प्रोफेक्स सुपर आळीसाठी मेन आळीसाठी. आणि करप्यासाठी एखादी पावडर घ्यायची त्याच्यामध्ये. आणि बुरशीनाशक साधारण एखादं टॉनिक घ्यायचं. म्हणजे दुसरी फवारणी 14व्या दिवशी 12-13व्या दिवशी बेनिवाची घ्यायची. बेनिवा म्हणजे FMC कंपनीचं जे बेनिवा आहे त्याची फवारणी केल्यानंतर मग काय फरक होतो?
त्याच्यानंतर मग त्याचा फायदा असा असतो का त्याने आळे येऊन देत नाही 21 दिवस हं, फ्लावरला. हं. आणि फ्लावरची पानं झाड होतात. पहिली फवारणी किती दिवसांनी घ्यावी लागते लावल्यावर? साधारण लावल्यावर आठवड्यानी. आठवड्याने. हा. म्हणजे ज्या वेळेस आपण फ्लावर लावतो त्यावेळेस एक आठवड्यानंतर पहिली फवारणी आपल्याला आळीसाठी घ्यावी. साधी. आळीसाठी आपल्याला साधी फवारणी घ्यावी लागते. त्याच्यामध्ये आपण कुठलंही साधं कीटकनाशक घेऊ शकतो आणि करपा नाही यावा म्हणून किंवा मर नाही व्हावा म्हणून आपण त्याच्यामध्ये कुठलंही बुरशीनाशक वापरू शकतो. आणि ज्या वेळेस 14 दिवसाची फ्लावर होती लावून झाल्याच्या नंतर 14 दिवस ज्या वेळेस होती त्यावेळेस FMC कंपनीचं जे बेनिवी आहे ते वापरल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा का होतो? काही 20 ते 21 दिवस याच्यावरती आळे वगैरे कुठलेही प्रॉब्लेम येत नाही आणि तेवढ्या वेळामध्ये झाड सेट होतो आणि फ्लावर चांगलं ग्रीप घेतली. आणि त्याच्यानंतर मग जर बेनियाची फवारणी घेतली तर त्याच्यानंतर त्यांना नंतरच्या फवारण्या ज्या घ्यायच्यात ना त्या साध्या घ्यायच्या. परत बेनिवा घेतल्याच्या नंतर पुढची फवारणी परत साधी एखादी घ्यायची, पण त्याला 10-12 दिवसांनी घ्यायची. 12-13 दिवसांनी म्हणजे परेड वाढवायची फवारणी. आणि मामा खुरपणी किती दिवसांनी करावं लागते साधारण त्याला? साधारण 15 दिवसांनी. 15 दिवसांनी म्हणजे लावून झाल्याच्या नंतर 15 दिवशी खुरपणी करून. आणि युरिया किती दिवसांनी वापरायचा याला? युरिया साधारण नकळत वापरायचा. युरिया जास्त वापरायचा नाही. फ्लावरला युरिया नाही वापरायचा याला? युरिया जास्त वापरल्यावर ते पान पातळ होतं ना आणि करप्याला बळी पडतो. त्यासाठी युरिया कमी वापरायचा. सुरुवातीला दाणेदार खतामध्ये थोडाफार युरिया घ्यायचा नाही म्हणून आपण. आणि त्याच्यानंतर एकदा चालू झाल्याच्या नंतर ज्यावेळेस फ्लावर आपली चालू होती मार्केटला नेण्यासाठी तर ते किती दिवसात म्हणजे किती दिवस तोडा चालतो त्याचा? तो साधारण एकदा चालू झाल्यावर 15 दिवसामध्ये फ्लावरचा प्लॉट संपून जातो. म्हणजे 15 दिवस लागते मागं पुढे. जर एक शेवटची शिपणी केली तर परत शिपणीच घ्यावं लागत नाही. फ्लावर संपून जाते प्लॉटमध्ये. आणि एकरी किती पिशव्या निघतात याच्यामध्ये? एकरी साधारण 400 पिशवी निघाली. तुमचं टोटल क्षेत्र किती आहे पूर्ण? टोटल 60 गुंठे. 60 गुंठे म्हणजे 1.5 एकर. मग 1.5 एकर क्षेत्रामध्ये तुम्ही वर्षाला किती म्हणजे याच्यातून उत्पन्न घेता? 1.5 एकर क्षेत्रामध्ये वर्षाला नाही साधारण म्हणजे कसं सगळं जर उत्पादन म्हणजे सारखं फ्लावर जर केलं तर म्हणजे आलटून पालटून पिकं असतात ना, तरी पण साधारण वर्षाला मला 6-7 लाख रुपये भेटतात. म्हणजे तुम्ही फक्त 60 गुंठे तुमची जमीन असून सुद्धा वर्षाला 6-7 लाख रुपयाचं तुम्ही उत्पन्न तुमच्या जमिनीमधून काढू शकतो घेता. आणि अजून म्हणायचं म्हणजे तुम्ही जे खत वगैरे वापरता किंवा याच्यामुळे तुमच्या जमिनीला काय फरक वाटतो का? जे तुम्ही सेंद्रिय खत वापरता किंवा तुम्ही जे घरी जे तयार करून स्लरी वगैरे वापरलेली तर तुम्ही कशा प्रकारे स्लरी वगैरे वापरता आणि त्याचा पिकांना फायदा काय होतो? स्लरी साधारण स्लरी कांद्यासाठीच बनवतो. या पिकाला बनवत नाही, फ्लावरला नाही बनवत. पण कांद्यासाठी स्लरी बनवायला गोमूत्र, शेण, गुळ, बेसन आणि अंडी आणि आपली साधारण जिथं वापर नाही ज्या मातीचा, ज्या मातीवर औषधं फवारली जात नाही अशा ठिकाणची एक वंजळभर माती त्याच्यामध्ये टाकतो स्लरीमध्ये. आणि स्लरी केल्याच्या नंतर तुम्ही ज्या वेळेस वापरलं तर तुम्ही कांद्या पिकाला वापरली स्लरी तर तुम्हाला त्याचा काय फायदा झाला? कांदा जमीन भुसभुशीत होते आणि मुळांची वाढ होते. अजून पोत सुधारतो. अजून तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता याच्यातून? याच्यातून आता काय जर आपण जर स्लरी जर वापरली तर आपल्याला खताची बचत होते. आपण 4 टोले शेणखत जे वावराला टाकतो ते तेवढी एका बॅरलमध्ये पावर आहे त्याच्यात. 4 टोले शेणखताच्या आणि एक बॅरल स्लरीचा एवढी त्याला पावर आहे. त्याच्यामुळं पिकाला पोषक राहत होती आणि आपली बी खर्चाची बचत होती. म्हणजे अतिशय महत्त्वाचा मुद्दा तोच आहे का आज शेतकरी जो खड्ड्यात चाललेला आहे पिकांना बेहिसाब खर्च करून सुद्धा त्याला उत्पन्न जर भेटत नसला, बाजार नाही भेटले तर शेतकऱ्याचं इथं म्हणजे नुकसान होत चाललेलं आहे. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे मामांनी जे सांगितलं आपल्याला का जे स्लरी ते घरी करून वापरतात तर स्लरीचा फायदा काय होतो? आपल्या जमिनीची जैविक क्षमता वाढती, पीक घेण्याची क्षमता याच्यातून वाढत असते. आणि आपण जे बाहेरचे रासायनिक खत वगैरे जे वापरतो त्याचा वापर आपल्याला कमी करावा लागतो. आपल्या जमिनीचा पोत ज्यावेळेस वाढतो त्यावेळेस आपण कुठलंही पीक चांगल्या प्रकारे घेऊ शकतो आणि ह्याच्यातून उत्पन्न आपल्याला एकदम चांगल्यापैकी मिळू शकतो. आता आज आपण जे पाहिलं हे फ्लावरचं जे पीक आहे हे बरेचसे शेतकरी घेत असतात, पण फ्लावरला जर बाजार भेटले तर याच्यातून शेतकऱ्याला 100% फायदा होतो आणि उत्पन्न चांगलं मिळतो. शिवाय कमी कालावधीचा हा पीक असल्यामुळं शेतकऱ्याला झटपट म्हणजे याच्यातून
फायदा होतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो एरिया आहे पिंपळगाव खडकी, हा आंबेगाव तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामधला हा गाव आहे. तर इथं कंटिन्यू बीट आणि फ्लावर ह्या दोनच प्रमुख महत्त्वाची पिकं इथले शेतकरी घेत असतात आणि ह्याच्यातून त्यांना चांगला फायदा होतो. त्याच्यामुळे कंटिन्यू तुम्हाला ह्या भागात हेच पीक बघायला भेटणार. आणि आज आपण ज्यांची मुलाखत घेतली गंगाराम पोकरकर मामा, तर हे कंटिन्यू कुठल्या एका प्लॉटमध्ये फ्लावरचं पीक घेतच असतात किंवा आलटून पलटून समजा फ्लावर झाली तर फ्लावरच्या नंतर ते पण बीट पण लावतात आणि कांद्याच्या सीजनमध्ये ह्या प्लॉटमध्ये ते कांदा पण घेतात. आणि पीक आदली बदली करून लावल्यामुळं काय होतं का जे आपण दुसरं पीक लावतो त्याला चांगली ग्रीप भेटते किंवा सारखे सारखे एकच प्रकारचे पीक घेतल्यामुळे आपल्या जमिनीत कस राहत नाही आणि आपल्याला तो पीक चांगला घेता येत नाही. आणि आपण काय करतो मग बेहिसाब खतांचा वापर करतो आणि कीटकनाशकाच्या किंवा अशा वेगवेगळ्या आपण रासायनिकच्या फवारण्या घेतल्यामुळे काय होतं आपला खर्च वाढतो आणि उत्पन्न आपल्याला कमी होतं, ते आपल्याला परवडत नाही. तर शेतकरी मित्रांनो, आम्ही शेती मित्र टीमच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर, खेड आणि जुन्नर ह्या 4 तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यास काम करतो. आणि जे त्यांचे काही पीक आहे त्यांना आम्ही सेंद्रिय खत वापरून उत्तम रिझल्ट कसा मिळवायचा ह्याच्यावरती आम्ही सल्ला आणि मार्गदर्शन करत असतो. तर आमचं सर्व शेतकऱ्यांना एवढंच सांगणं आहे का तुम्ही जास्तीत जास्त करून सेंद्रिय खतं वापरा. तुम्ही घरीसुद्धा स्लरी करू शकता किंवा डिकॉम्पोजर वगैरे आपण घरी हे सगळं तयार करून जरी वापरलं तरी आपल्याला ह्याच्यातून निश्चित 100% फायदा होतो. आणि जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अधिक शेतकऱ्यांपर्यंत ह्याला शेअर करा. आणि आमच्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढं आम्ही अशाच प्रकारे स्लरी कशी तयार करायची किंवा घरी आपण ह्युमिक ॲसिड कसं तयार करायचं, मग त्याच्यानंतर कल्चर वगैरे डिकॉम्पोजर हे आपण घरी कसं बनवू शकतो ह्याच्यावरती आम्ही नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवरून अपलोड करणार आहेत. तर मित्रांनो, आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्याच्यामुळं अधिक शेतकऱ्यांना ही माहिती पोहोचेल आणि अधिक शेतकऱ्याला याचा फायदा होईल. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.